नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आज 20 नोव्हेंबर 2024 रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली। कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही। 4-5 फार लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले, त्या प्रत्येकमध्ये FIR दाखल झाला आहे आणि कोणत्याही प्रकरणमुळे, कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही। यावेळी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 65.41% वोटिंग झालं आहे। यामध्ये हा जो आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार, कारण हा जो आकडा आहे ते 7:30 वाजता मी घेतला होता, तर त्यामध्ये जवळपास अर्धे 1% वाढ होईल, कारण 40-50 बूथवर आताही वोटिंग सुरू होतं। कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो, तर माढामध्ये 67.85, माढामध्ये 70.36%, बार्शीमध्ये 72.52%, मोहोळमध्ये 68.62%, सोलापूर नॉर्थ मध्ये 56.62%, सोलापूर सेंट्रल मध्ये 53.36%, अक्कलकोट मध्ये 64.33%, साउथ सोलापूर मध्ये 58.35%, पंढरपूर मध्ये 68.96%, सांगोला मध्ये 73.59% आणि मार्चशिरस मध्ये 65.69%। एवढा वोटिंग झाला आहे। असा एकूण 65.41% वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे। याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास 14,500 आहे। आमच्या जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात तो 14,500 आकडा आहे। EDC जे आहे, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, जे आम्ही जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत, महिला पोलिंग ऑफिसरला आम्ही देतो, त्याची संख्या 4,126 आहे आणि 4,383 लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले। बाकी कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकारची घटना घडली नाही। अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो आणि जे काउंटिंग आहे 23ला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू।